नागपुर महानगरपालिका चुनाव को लेकर शहर में चुनावी माहौल लगातार गर्माता जा रहा है। प्रभाग क्रमांक 17 से वंचित बहुजन आघाड़ी और आजाद समाज पार्टी की ओर से सत्यभामा लोखंडे, गुणवंत गिरगडकर, भारती झामरे और कृष्णा येरावार चुनावी मैदान में हैं। गुरुवार को सभी उम्मीदवारों ने रामबाग परिसर में पदयात्रा निकालकर नागरिकों से सीधा संवाद साधा। पदयात्रा के दौरान उम्मीदवारों ने घर घर जाकर मतदाताओं से मुलाकात की और क्षेत्र के समस्याओं को जाना। उन्होंने कहा कि प्रभाग में मूलभूत सुविधाओं की कमी, सड़क, पानी, नाली और स्वच्छता जैसे मुद्दों को प्राथमिकता दी जाएगी। साथ ही वंचित, गरीब और मजदूर वर्ग के अधिकारों के लिए मजबूती से आवाज उठाने का भरोसा दिलाया। उम्मीदवारों ने मतदाताओं से अपील की है कि वे विकास, सामाजिक न्याय और समान अधिकारों के लिए वंचित बहुजन आघाड़ी और आजाद समाज पार्टी को समर्थन दे। पदयात्रा के दौरान पार्टी कार्यकर्ता और समर्थक बड़ी संख्या में मौजूद रहे, जिससे परिसर में चुनावी उत्साह देखने को मिला। मी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि आझाद समाज पार्टी एकत्रीकरण म्हणजे आणि बरेच पार्टीचे लोक एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करत आहे। मी सत्यभामा रमेश लोखंडे आणि मी यापूर्वी पण निवडून आली होती चंद्रबाई नगर, तो वार्ड या वार्डाशी जुळलेला आहे। तर मी आता रामबागात बघितलं तर आता 5 वर्षापासून तर नगरसेवक आलेला नाही आणि दुसरी गोष्ट 3 वर्ष लेट झालं इलेक्शन, म्हणजे 8 वर्षाचा कालावधी गेल्यामुळे जनताच रस्ता आहे आणि जनतेने सांगितलं का काही पाणी ते ज्या काही समस्या आहे रोडच्या वगैरे पाण्याच्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करील निवडून आल्यावर। आणि इलेक्ट्रिकचं जे बिल आहे, पाण्याचं जे बिल आहे ते पण, आणि दुसरी गोष्ट जे बेरोजगार आहेत, युवक बेरोजगार, शिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी पण काहीतरी करण्याची अशी इच्छा आहे। कारण की खरं तर गव्हर्नमेंटनीच आणायला पाहिजे, कंपन्या वगैरे तर मुलं लागू शकतात। बीला काही आता महत्त्व राहिलेलं नाही आहे असं मला वाटतं। पाणठेला उभं राहतात मुलं, 5,000 रुपयांनी नोकरी करतात, हे फार चुकीचं आहे। तर मला असं वाटते लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि मी सत्यभामा रमेश लोखंडे सगळ्यांना आवाहन करते की आम्ही 3 सिलेंडर, 1 पुस्तक सांगतील, ते आपला परिचय देतील सगळे आणि आम्हाला भरघोस मताने निवडून देतील अशी मी अपेक्षा बाळगते। बिलकुल आहे सर। पातनल चौकामध्ये मी 2012 मध्ये लायब्ररी तिथे चालू केली मी। कारण की मी जेव्हा फिरत होती तर एका घरी 1 रूम, एकच तिथे टीव्ही, तिथंच किचन, तर मला असं वाटलं की लहान मुलं कसे शिकतील, म्हणून मी तिथे पातनल चौकामध्ये लायब्ररी सुरू केलेली आहे आणि आहे सुरू। आवाहन करते की मी सत्यभामा रमेश लोखंडे, गुणवंतजी गिरडकर, भारती बागेश्वर आणि कृष्णाजी येरावार, हे आम्ही 4 आहोत। पण येरावार, कृष्णाजी येरावारचं पुस्तक आहे, आम्ही 3 सिलेंडर आहे। कोणी असं समजता कामा नये, हे सगळे सक्षम आम्ही आहोत 4 उमेदवार आणि एज्युकेटेड पण आहोत आम्ही। तर आम्हाला ज्या काही समस्या आहे, ज्या पहिले सोडवायच्या आहे, आम्ही 4 जण मिळून बसून आम्ही पूर्ण त्या समस्याचं निराकरण करू। आणि सर्वांना आवाहन करते की सिलेंडर या चिन्हाला भरघोस मताने निवडून द्या आणि पुस्तक या चिन्हावर भरघोस मताने निवडून द्या, एवढं आवाहन करते जनतेला। प्रचार खूप जोरदार चालू आहे आमचा। मी वंचित बहुजन आघाडी आणि आझाद समाज पार्टी ची उमेदवार आहे। माझं नाव भारती बागेश्वर आणि मी क गटातील सर्वसाधारण महिलेसाठी लढत आहे। इथे आमचा प्रचार इतका जोरदार चालू आहे की अनेक संघटनांची जे लोक आमच्याशी जुळत आहेत आणि आमची जी रॅली आहे दिवसेंदिवस मोठी होत चाललेली आहे आणि लोकांमध्ये जागरूकता येत आहे आमच्या या रॅलीमुळे की काही ना काही करून दाखवणार आहोत। नवीन जी पिढी आहे त्यांच्यासाठी नक्कीच करून दाखवू, कारण त्यांना शिक्षणाची गरज आहे, रोजगाराची गरज आहे। बेरोजगार लोक इथे असेच पडून आहेत, गल्लोगल्ली दिसत आहेत आणि लहान पोरं कधी जात आहेत शाळेत, कधी नाही जात आहेत। इथे स्कूल्सही अशाच बंद पडलेले आहेत। तर त्यासाठी आम्ही नक्कीच काहीतरी पुढे करूया आणि महिलांसाठी, युवांसाठी आम्ही रोजगार, नवीन रोजगार उपलब्ध करून देऊया। पदयात्रा सुरू आहे। पदयात्रामध्ये आमच्यासोबत खूप मोठा साठा आहे, दिवसेंदिवस वाढत आहे आमच्यासोबत लोकांचं। एक कारवा जे निघाला आहे ते आता थांबणार नाही आहे, कारण आमच्यासोबत 2 वाघ आले एकत्र, बाळासाहेब तसेच आझाद भाई। हे जो 2 वाघ, एक यूपीचा आहे, एक महाराष्ट्राचा, हे 2 वाघ एकत्र आले आहे। तर आता तुम्ही निश्चितच समजा की महानगरपालिकेत आमचे 4ही नगरसेवक बसणार आहेच। दुसरी गोष्ट, गल्लोगल्ली जे आम्ही फिरून राहिलो
तर याचा अनुभव आम्ही फक्त आता गोळा करत आहोत, कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहे. कारण आमच्यासोबत सत्यभामाताई एक अनुभवी नगरसेविका आहे, तसेच आमचे बंधू आहे गुणवंतरावजी, त्यांचाही अनुभव खूप मोठा आहे आणि एक व्यापारी वर्गाकडून ते आलेले आहे. तसेच शिक्षित एक ताई आहे आमच्यासोबत आणि तिचंही मार्गदर्शन, कारण त्यांचा परिवार राजकीय परिवारातून आलेले लोक आहे आणि मी एक आहे समाजसेवक म्हणून. मागच्या 8 वर्षापासून माझ्या सामाजिक क्षेत्रात काम जमिनी लेवलवर सुरू आहे आणि लोकांना माहीत आहे की काम कसं आहे, काय आणि व्यक्ती कशी आहे. आता चार जे हिरेचे खानातून आलेले 4 हिरे आहे, आता हे 4ही हिरे असे काम करून दाखवेल, कारण आमच्याजवळ पूर्ण साठा आहे. कुठं कुठं लोकांचे प्रॉब्लेम्स आहे ते सगळं आम्ही वारंवार कंटिन्यू बसून त्याचा पूर्ण नियोजन करू आणि मार्गी काम लावू. महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर 4 वर्ष आले आहे. प्रशासक नियुक्त सरकारने केला आहे आणि वार्ड अधिकारी हे पगार घेतात. परंतु आता जे आम्ही या रामबागमध्ये फिरलो, नाल्या अस्वच्छता तुम्ही बघितलं, मी तुम्हाला सांगितलं किती अस्वच्छता आहे. त्यामुळं लोकांना बिमाऱ्या वाढून राहिल्या, याच्यावर काही नजर नाही लोकांची. आम्ही 4ही लोक जेव्हा बसू तेव्हा आम्ही पहिले ह्या सुधारणा करू. दुसरी गोष्ट, लोक बेरोजगार खूप आहे, लोकांचे स्वप्न, युवकांचे स्वप्न धुळीस मिळले आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही 4ही नगरसेवक 4 वार्डामध्ये 4 कार्यालय खोलू, प्रत्येक लोकांना जागेवर बोलू. आज आमच्याकडे काही महिला आल्या, त्यामुळे आमचे राशन कार्ड नाही बनले, हे नाही बनले, तर त्यांच्या साऱ्या समस्या आम्ही तिथं बसून सुलगडू करू.